नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, कॅन्सर या शब्दाभोवतीच प्रचंड भीती, अनेक प्रश्न, अज्ञान आणि पुढे काय म्हणजे अर्थातच अनिश्चितता या सगळ्याचं वादळ आहे. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा लक्षामध्ये येतं की रुग्णांच्या मनामध्ये अतिशय गोंधळ तर असतो, पण बरोबरीने त्यातले वैद्यकीय क्षेत्रामधले तज्ज्ञ आणि डॉक्टर्स हे सुद्धा त्या रुग्णाच्या बरोबरीने अनेकविध गोष्टींबाबत सतत अभ्यासत असतात. मुळात हा आजार आणि त्या बाबतीमध्ये मनामध्ये असलेले शंका आणि प्रश्न हे आहेतच एवढे मोठे. आजचा हॅलो सह्याद्रीचा भाग हा विशेष स्तनांचा कॅन्सर या मुद्द्याभोवती एकवटलेला आहे. पण या बरोबरीने मुळात कॅन्सर म्हणजे काय, त्या बाबतीमध्ये उद्भवणारे प्रश्न काय आहेत आणि त्यातून आज वैद्यकीय शास्त्राच्या मदतीने वाट सुकर कशी झालेली आहे या सगळ्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे स्तनाचा कॅन्सर. आणि त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत नाव हीच वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी ओळख असलेले व्यक्तिमत्व डॉक्टर संजय दुधाट. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. सरांना आपण जाणतोच, सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी हे ओळखीचं नाव आहेच आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून आपल्यापाशी सर पोचतातच. त्याचबरोबरीने वैद्यकीय दृष्टिकोनातून कॅन्सर निवारण यासाठी जे काही करता येईल त्यासाठी विविध वैद्यकीय शिबिरं, त्याचबरोबर प्रबोधनकर शिबिरं ही सर नेहमीच आयोजित करत असतात. सरांविषयी सांगायचं तर प्रसिद्ध अँकोसर्जन अर्थात कॅन्सर सर्जन ते आहेत. 3 दशकाहून अधिक काळ त्यांचा क्लिनिकल अनुभव आहे. कर्करोगाच्या विविध प्रकारांचं निदान, उपचार याबाबत सर तज्ज्ञ आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कर्करोग परिषदांमध्ये सरांचा सहभाग असतो. नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. कॅन्सर विषयक मार्गदर्शनपर अनेक शिबिरं, कार्यशाळा आवर्जून सर घेतात आणि जेव्हा जमेल तेव्हा पाड्यांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा ही शिबिरं आयोजित करता येतील या दृष्टिकोनातून सर स्वतःला पॅशनेट असल्याचं सांगतात. जेणेकरून या आजाराविषयी जनजागृती समाजामध्ये अधिक प्रमाणात व्हावी हा त्यांचा दृष्टिकोन आहे. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनशी सर संबंधित आहेत. प्रतिष्ठित IMA मुंबई पश्चिमचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. इंडियन असोसिएशन ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी आणि इंडियन सोसायटी ऑफ ऑन्कॉलॉजीचे देखील ते संबंधित आहेत. कर्करोगाशी संबंधित विविध स्वयंसेवी संस्थांशी सर संलग्न आहेत. सरांविषयी एक वेगळा मुद्दा म्हणजे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच एका स्पेशल चाइल्डचे वडील म्हणून सर स्वतःची अभिमानाने ओळख करून देतात आणि हे सरांचं वेगळेपण आहे. गेल्या 12 वर्षापासून स्पेशल चिल्ड्रनच्या समस्या सोडवण्यासाठी ते स्वतः अथक परिश्रम घेत असतात आणि त्या दृष्टिकोनातूनही सरांना नामांकित व्यक्तिमत्वांकडून त्याचा गौरव करण्यात आलेला आहे. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा त्यांना विशेष रुची आहे. तबला वादनामध्ये सरांनी BA ची पदवी संपादन केलेली आहे. मुळात जेव्हा या सगळ्या गोष्टींविषयी बोलते तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे नियोजन. नियोजनाच्या बाबतीमध्ये सुद्धा सर अव्वल आहेत. ते नेमकं कसं आहे हे सगळं अनुषंगिक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आज आपण जाणून घेत आहोत स्तनाचा कॅन्सर याविषयी आणि मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर संजय दुधाट. सर सगळ्यात आधी मी सुरुवातीला म्हटलं तसंच कॅन्सर या शब्दाभोवतीच भीती आहे. ही भीती जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून या भीतीकडे आपण कसे बघता? अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण कोणालाही कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अजिबात आवडत नाही. डिस्कशन पूर्वी पहिल्यांदी दूरदर्शनचे सह्याद्री दूरदर्शनचे हार्दिक आभार की स्तनाचा कर्करोग या महत्त्वाच्या विषयावर मला तुमच्याशी आज हितगुज करता येईल. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व महिलांना माझा सलाम आहे. अतिशय चतुरस्त्र सुंदर काम करतायत त्या, पण जो मल्टीटास्क आहे ना त्याच्यावरच आज बोलणार आहोत की त्या चतुरस्त्र कामाने सुद्धा त्यांना कसा त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्याचे काय परिणाम होतात त्याच्यावर पण आपण बोलूया. आता कर्करोग ही अशी संज्ञा आहे ना, तर एकतर त्याच्याविषयी असणारी अज्ञान आणि भीतीपोटी केलेलं दुर्लक्ष अशा दोन गोष्टीमुळे आपण त्याला घाबरतो.
आणि आपल्याकडे असणारी सामाजिक व आर्थिक दुर्बलता ही सुद्धा त्याच्या मागची काही दडलेली कारणं आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, कॅन्सरचं निदान हे वरच्या टप्प्यात होतं. आपल्याला जर कर्करोग खऱ्या अर्थाने बरा करायचा असेल तर कॅन्सरचं निदान हे अगदी अलीकडच्या टप्प्यात म्हणजे अर्ली डिटेक्शन आपण ज्याला म्हणतो. आणि हे मी पहिल्यांदाच आपल्या प्रबोधनाच्या निमित्तानं पहिलंच वाक्य मी सांगतो, ट्रीट कॅन्सर ॲज अ नॉर्मल डिसीज. त्याला वेगळं भीतीदायक स्वरूप देऊ नका, कारण कॅन्सरवर इतक्या गोष्टी आज अवेलेबल आहेत. अर्ली डिटेक्शनमध्ये तो 100% बरा होऊ शकतो. आणि कॅन्सरविषयी कृपया घाबरू नका. आणि कॅन्सर झाल्यानंतर जो पॅनिकनेस सगळ्यांमध्ये येतो तो चुकूनही येऊ नका. कारण कॅन्सरपेक्षाही विविध डिसीजेस अशा आहेत ते कॅन्सरपेक्षाही वाईट आहेत. तर त्याच्यामुळं कॅन्सरची भीती न बाळगता त्याचा समर्थपणे मुकाबला करा आणि परत सुदृढ आयुष्य चालू करा. हा माझा तुम्हाला पहिला संदेश आहे. मस्त. जेव्हा असं आपण म्हणतो म्हणजे सुरुवातीलाच भीती ही गोष्ट दूर ठेवा हा मुद्दा स्पष्ट झालेला आहे. सकारात्मकता. अगदी. सर, जेव्हा असं म्हणतो तेव्हा आज कॅन्सरची विविध नावं कळतात. माहिती नसलेल्या अनेक म्हणजे काय असं म्हटलं ते अच्छा त्या अमुक अमुक अवयवाशी संबंधित आहे. हे कॅन्सरचे विविध प्रकार नेमके काय असतात आणि जेव्हा महिलांच्या बाबतीमध्ये विचार करतो तेव्हा कशाच्या बाबतीमध्ये सतर्क राहायला हवं? आता स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल, आपल्याकडे कॉमन कर्करोग कुठले कुठले आहेत? तर आपण जर म्हणता स्तनाचा कॅन्सर हा सध्या नंबर 1 आहे आपल्या देशामध्ये. अर्बन इंडियामध्ये खूपच कॉमन आहे. रुरल इंडियामध्ये थोडासा कमी, तिथं पण आहे आता. दुसरा आहे तो गर्भाशय मुखाचा कॅन्सर, तो रुरल इंडियात थोडा जास्त आहे, अर्बन इंडियामध्ये थोडासा आता कमी झालेला आहे. तिसरा आहे तो बीजांड कोशाचा कॅन्सर, हळूहळू गतीगतीने वाढतोय. चौथा जो आहे तो एंडोमेट्रियल कॅन्सर, युटराईन कॅन्सर आहे. आणि मग ओरल कॅन्सर म्हणजे तंबाखू आणि स्मोकिंग जे महिलांमध्ये सुद्धा आता कॉमन आहे त्यातून होणारे कॅन्सर, जठराचा कॅन्सर आणि कोलोरेक्टल ज्याला आपण मोठ्या आतड्याचा कॅन्सर असं म्हणतो. कारण आपली जी खाण्याची जी शैली आहे ती खूप बदललेली आहे आणि त्याच्यामुळे हे कॅन्सर्स पण वाढत आहेत. तर असे काही क्रोनॉलॉजिकल ह्या ज्या तुम्हाला मी आता कॅन्सर सांगितले हे कॉमन आहेत. बाकी सुद्धा अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत पण ते तेवढ्या पर्सेंटेजमध्ये नाहीत. आपण आता सध्या फक्त कॉमन कॅन्सर्स महिलांमध्ये काय आहेत त्याचा आपण विचार करूया. नक्कीच सर. हा विचार करताना स्तनाचा कॅन्सर या मुद्द्यापाशी येताना सगळ्यात आधी दैनंदिन जीवनामध्ये धबडग्यामध्ये मी म्हणेन की पळापळीमध्ये काही लक्षणं जाणवू शकतात का? आता या ज्या रोगाची लक्षणं आहेत ना तर बेसिकली मी नेहमी सांगतो की माणसाने ना सतर्कता ठेवावी. आपण कसं आपण करिअर करताना सतर्कता ठेवतो, परीक्षा असताना सतर्कता ठेवतो, तसं आपल्या शरीराला जर काही सिम्पटम्स आणि सायन्स असतील तर त्याच्यावर सतर्क होणं, सतर्कता ठेवणं फार गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं की आपण त्या सिम्पटमकडे लक्ष देत नाही आणि मग ते वाढत जातात. असं करू नका. मग उदाहरणार्थ आता स्तनाचा कर्करोग ह्याची तुम्हाला काय लक्षणं मिळतील तर एकतर पेनलेस लंप इन द ब्रेस्ट म्हणजे वेदनारहित गाठ. हा एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की स्तनामध्ये पेन झालं म्हणजे कॅन्सर. नव्हे, तर वेदनारहित गाठ याला हे ब्रेस्ट कॅन्सरचं पहिलं सिम्पटम आहे. सिम्पटम अँड साईन म्हणतो आम्ही तो. ऑफकोर्स प्रत्येकच वेदनारहित गाठ ही कॅन्सरच असते असं नव्हे, पण त्याचा इलाज आणि किंवा डॉक्टरांना दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट स्तनाग्रातनं ब्लड येणे, रक्तस्राव येणे, त्याच्यानंतर स्तनाग्र आत जाणे, स्तनावर लाली येणे, स्तनावर नोड्यूल्स येणे, अशा अनेक गोष्टी ज्या सायन्स आहेत त्या बघणं गरजेचं आहे. आणि स्तन हे एक्सटर्नल ऑर्गन आहे त्याच्यामुळं आपण ते बघू शकतो. आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही लिव्हरमध्ये काय चाललंय हे बघू शकत नाही, पण स्तनांमध्ये काय चाललंय हे नक्कीच आपण स्वतः बघू शकतो आणि ती तपासणी होणं पण गरजेचं आहे, ज्याला आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन किंवा स्तनाची स्वपरीक्षा असं म्हणतो. तर ह्या सिम्पटम्स अँड साईनकडे सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि मला ह्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सरांनी यासाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे की ज्या माध्यमातून हे आपल्याला कळू शकतं आणि स्त्रियांनी स्वतःहून ही चाचपणी करणं आवश्यक आहे. अगदी गरजेचं आहे. आणि आम्ही साधारणपणे 20 वर्षापासून मुलींना हे शिकवतो की स्तनाची स्वपरीक्षा करणं का गरजेचं आहे. कारण आपल्याकडे काय झालंय, स्तनाचा कॅन्सरचा इन्सिडन्स हा जर प्रकार आपण घेतला ना तर तुम्ही बघा खेडेगावात गेलं एकदम तर 1 लाखामध्ये साधारणपणे 30 बायकांना कॅन्सर होऊ शकतो.
तेच तुम्ही त्याच्यापेक्षा मोठ्या सिटींमध्ये गेला, लातूर, मिरज अशा ठिकाणी, तर 1 लाखामध्ये 65 लोकांना होऊ शकतो. आणि तेच जर तुम्ही मुंबई, बेंगलोर, कलकत्ता अशा ठिकाणी बघितलं तर 1 लाखामध्ये ऑलमोस्ट 100 ते 110 स्त्रियांना कॅन्सर होऊ शकतो. आता हे जर तुम्ही प्रमाण बघितलं तर जागतिक स्टॅटिस्टिक्स साधारणपणे 2.3 मिलियन ॲव्हरेज केसेस आपल्याला नवीन बघायला मिळतात. त्याच्यापैकी इंडियामध्ये आता 2025 मध्ये आपण ऑलमोस्ट 3 लाखाचा आकडा गाठतोय, नवीन पेशंट्स आय एम टॉकिंग अबाउट. तर ह्यामध्ये काय होतंय की आपले पेशंट्स हे वाढतायत आणि डिटेक्शन पण वाढतंय. पण आपली जर सतर्कता वाढवली तर याच्यातनं आपल्याला लवकर निदान कसं करता येईल हे उद्देश पाळणं खूप गरजेचं आहे. आता स्टॅटिस्टिक्स भरपूर असतात. आपण जर बघितलं की जागतिक स्तरावर दर 4 मिनिटाला एक स्तनाचा कर्करोग रुग्ण बघायला मिळतो. दर 13व्या मिनिटाला एक व्यक्ती स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू पावते. वेस्टर्न स्टाईल म्हणाल तर 8 बायकांपैकी एका बाईला आयुष्यभरात कॅन्सर होण्याची शक्यता असते, स्तनाचा कॅन्सर. आणि इंडियामध्ये आता हे प्रमाण 1 in 24 आलेलं आहे. त्याच्यामुळं या गोष्टी आपण अगदी जवळ येत आहे. आपण नेहमी म्हणतो वेस्ट इज द बेस्ट. नाही, आपण अजूनही जास्त त्याच्यामध्ये चांगले आहोत आणि आपण हे अजूनही चांगलं करू शकतो. त्यात सुधारणा करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणून हे स्टॅटिस्टिक्स सांगण्याचा इश्यू असा होता की तुम्हाला कळावं की स्तनाच्या कर्करोगाची व्याप्ती काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक वेगळेपण आपल्या एशिया कंट्रीमध्ये किंवा एशियन कंट्रीजमध्ये किंवा भारतामध्ये जाणवतंय, ते कमी वयात होणारा स्तनाचा कर्करोग. म्हणजे उदाहरणार्थ 25 ते 45 किंवा 50च्या खाली. आता जर हे तुम्ही बघितलं तर पूर्वी 25 वर्षापूर्वीची गोष्ट बघा, साधारणपणे 70% लोक कॅन्सर पेशंट हे 50च्या वरती असायचे. आता 48% लोक 50च्या खाली आहेत कॅन्सर पेशंट. हे प्रमाण असं बदललं गेले 22-23 वर्षांमध्ये. आणि यंग ब्रेस्ट कॅन्सर पेशंट हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यातली पहिली कॉन्फरन्स जी जगामध्ये झाली होती 12मध्ये, तर ती मी अटेंड केली होती आपल्या डब्लिनमध्ये. तर तेव्हापासून तो विषय आहे की यंग ब्रेस्ट कॅन्सर हा जो आपल्याला वयाच्या 25 ते 45 मध्ये कॉमन दिसायला लागलाय ते मात्र चांगलं नाही. कारण त्याच्यातनं होणारा तो आक्रमक स्वरूपाचा कॅन्सर आहे. नक्कीच याविषयी आणखीन जाणून घेते, पण कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तुमच्या परवानगीने तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. असं आहे की ग्रामीण आदिवासी भाग, झोपडपट्टी, कामगार असतात, यामधील महिला कमी शिकलेल्या असतात, त्यांना मार्गदर्शन करणार कोणी नसतं, जनजागृती नसते. अशा महिलांना उशिरा समजतो स्तनाचा कॅन्सर. त्यासाठी बरोबर. धन्यवाद. चांगला प्रश्न आहे. म्हणून तर आम्ही प्रयत्न करत असतो प्रत्येक ठिकाणी की आम्हाला जिथे जिथे अगदी या गोष्टी पोहोचत नाहीत तिथपर्यंत आपल्याला जाणं गरजेचं आहे. आपल्या इंडियामध्ये खूप लोकांना, इनफॅक्ट सिटीमध्ये काही लोकांना कॅन्सरची जनजागृती नाही. तर ही जनजागृती खूप पटीने वाढली पाहिजे अशी मला सगळ्यांना विनंती आहे. आता मी काही ठिकाणी नक्की जाऊ शकेल, पण एकटा मी पुरू पडू शकेल का? नाही. हे प्रत्येकाचं काम आहे. अगदी आपल्या ज्या वर्कर्स आहेत, हेल्थ वर्कर्स, त्यांनी सुद्धा याची जनजागृती त्या महिलांकडनं करणं गरजेचं आहे. जोपर्यंत जनजागृती तळागाळापर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कॅन्सरचं निदान लवकरच्या टप्प्यापर्यंत करू शकत नाही. आणि ही व्हायला पाहिजे. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, यात काही वाद नाही. आशाताईंच्या माध्यमातून हे होऊ शकते नाही का? आशा वर्कर्स असतात. नक्कीच. सर, आपण हा विचार जेव्हा करतो तेव्हा तुम्ही एक सांगत होत महत्त्वाचा मुद्दा की तरुण मुलींमध्ये हे स्तनाचा कॅन्सरचे प्रमाण हे जास्त दिसतं. मुळात यामध्ये काही लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीच्या अनुषंगाने काही असू शकतं का मुद्दा? फार चांगला प्रश्न आहे. सध्या जीवनशैली जर तुम्ही बघितलं तर इतकी बिघडलेली आहे ती, कारण तिला नॉर्मल आणणं खूप कठीण वाटतं बऱ्याच वेळा. कारण कॅन्सर इज अ लाईफस्टाईल डिसीज, अगदी स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य आहे ते. तर हे आपणच ओढवलेल्या गोष्टीत सगळ्या. आता पूर्वी 50 वर्ष मागे जा, कर्करोग एवढा कॉमन होता? स्त्रियांमध्ये कर्करोग कॉमन होता? नव्हता. आता का कॉमन झालाय? आता प्रत्येक ठिकाणी आपण ब्रेस्ट कॅन्सर ऐकतो. आणि आता तर गेले 20 वर्षात आम्ही यंग ब्रेस्ट कॅन्सर ऐकतो. जवळजवळ 11% दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतं. असं हे प्रमाण चालू आहे. आणि दरवर्षी 13.8% ब्रेस्ट कॅन्सर डेथ्स वाढतात. आता हे प्रमाण आपल्याला कसं कमी करता येईल आणि ह्याच्यासाठी आपली लाईफस्टाईल कशी करायची हे
सुरुवातीला पाहिजे. अगदी तुम्ही स्ट्रेस, करिअर, खाणं हे सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यावर आपल्याला आपण त्या बघूच आपल्या पुढच्या ह्याच्यामध्ये डिस्कशनमध्ये येईलच, त्या विस्तृतपणे मी सांगेलच तुम्हाला. पण ह्या लाईफस्टाईलमुळे आपण खूप खचलो गेलेलो आहेत आणि त्याच्यामुळं आपण विविध आजारांना आपण बळी पडतोय. नुसतंच कॅन्सर कशाला, तुमची जर लाईफस्टाईल खराब असेल तर आपण डायबिटीज, ब्लड प्रेशर असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामुळे आपण यंग एजमध्ये आपण स्ट्रोक झालेलं बघतो. तर म्हणून आपण आपली लाईफस्टाईल आणि मुलींनी आता बघा लहान वयात मुली स्मोकिंग करतात, टोबॅको, अल्कोहोल हे प्रमाण खूप वाढले, तिथं कंट्रोल आणणं खूप गरजेचं आहे. म्हणून जर तुम्ही जर बघाल 100%पैकी 67% कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यापैकी 40% हे तंबाखूमुळे होणारे कर्करोग आहेत. 10% इन्फेक्शन्सला आम्ही देतो. आता इन्फेक्शन्स म्हणजे कुठली, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस किंवा पुअर हायजीन, जिथं बराच वेळा टॉयलेट्स पण नसतात आणि मग अंघोळीचा इश्यू होतो आणि पुअर हायजीननी सुद्धा गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ शकतो आपल्या इंडियामध्ये. तसेच हेपॅटायटिस बी व्हायरस, त्याचे जर वॅक्सिनेशन केलं तर त्याच्यापासून होणारा लिव्हर कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो. आता हे झाले 50% आणि 17% कॅन्सर हे ओबेसिटी किंवा स्थूलपणामुळे होतात. बऱ्याच वेळा आपण अत्यंत विचित्र खात असतो. आपल्या जिभेचे चोचले एवढे आहेत की आपण वाटेल ते खातो आणि मग वजन वाढतं वेड्यासारखं आणि ते फॅटचं कन्व्हर्जन होतं इस्ट्रोजनमध्ये. ब्रेस्ट कॅन्सर इज अ इस्ट्रोजन डिपेंडंट कॅन्सर आणि त्याच्यामुळं प्रीमेनोपॉझल किंवा पोस्ट मेनोपॉझल होणारे कॅन्सर्स पण स्त्रियांमध्ये खूप वाढत आहेत. म्हणून 17% ओबेसिटीनी जवळजवळ 10 ते 12 कॅन्सर्स होतात. तर आपण हे सगळं जर कंट्रोल केलं तर 67% आपण कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो आणि 67% इज अ बिग नंबर. नक्कीच मोठा आकडा आहे हा. सर याविषयी विचार करताना सर ह्या बाब जीवनशैली असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कळतंय पण वळत नाही असा काहीसा दृष्टिकोन आहे. अगदी बरोबर. सगळ्यांना माहिती आहे की अमुक अमुक गोष्ट वाईट आहे, एका प्रमाणात वापर प्रत्येक गोष्टीचा व्हायला हवा किंवा ह्या मार्गाला जाऊच नाही हे कळतं पण समजत नाहीये, वळत नाहीये. या पार्श्वभूमीवरती शिस्त आणि वळण लावण्याच्या आधी सुद्धा आज आयुष्यामध्ये जीवनशैली कशी असली पाहिजे या मुद्द्याकडे मी आधी येईन, जेणेकरून कॅन्सर, कर्करोग हा येणारच नाही. म्हणजे आपण या बाबतीत खरं म्हणजे नंतर बोललो असतो पण आता विषय निघालाच आहे तर सुरुवातीलाच याविषयी जाणून घ्यायला आवडेल. खूप चांगला प्रश्न. मी तर म्हणेल स्कूलपासून याची सुरुवात व्हावी. 5वी पासून टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोल याविषयी याचे जे दूरगामी परिणाम आहेत हे एक्सप्लेन करावेत. दुसरी गोष्ट, काय खावं आणि काय खाऊ नये. आपल्याकडे इतके आउटलेट्स अवेलेबल आहेत सगळीकडे आणि तिथं कसल्या प्रकारचं फूड मिळतंय ह्याची कोणालाही कल्पना नाही. पण आम्हाला काहीतरी फॅन्सी फूड हवंय म्हणून आम्ही जातो. म्हणून त्या मुलांना तिथं शिकवणं आणि त्यांना थांबवणं, पॉकेट मनी हा कमी देणं आणि जेणेकरून ते चांगले पदार्थ घरातले खातील. कारण घरातलं शिजवलेलं अन्न याच्यासारखा सकस शुद्ध आहार नाही. कारण आहारातनं सुद्धा कर्करोग होतात. त्याच्यामुळे या गोष्टी जर आपण पाळल्या तर खूपशा गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो. म्हणून याचं शिक्षण इयत्ता 5वी पासून व्हायला पाहिजे. शाळेमध्ये हा विषय शिकवले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट मी नेहमी सांगतो की आज आपल्याकडे एवढं स्ट्रेसफुल वातावरण आहे, आज मुलं एवढी स्ट्रेसला बळी पडतात, तर एक छोटंसं अध्यात्म विषय किंवा स्पिरिच्युअल थिंकिंग हा विषय जरी त्याच्यात ॲड केला किंवा एखादा धडा ॲड केला तर मुलांना त्याचा नक्की फायदा होईल. कारण हीच मुलं आपल्या देशाचं पुढचं हे आहे, भविष्य आहे. विचारांची एक बैठक हवी आणि विचारांमध्ये स्पष्टता हवी. याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय. मुळात कर्करोग, त्याची लक्षणं, उपाय आणि भवितव्य काय आहे, रुग्णांनी सकारात्मकतेने पाऊल कसं पुढे टाकावं या सगळ्याविषयी जाणून घ्यायचंय. एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज हॅलो सह्याद्रीमध्ये आपल्या बरोबर आहेत डॉक्टर संजय दुधाट, प्रसिद्ध कॅन्सर सर्जन. सर, आपण बोलत होतो ते म्हणजे कॅन्सरचा वाढता विळखा आणि त्याबरोबर त्या अनुषंगाने तरुण पिढीचं त्यामध्ये गोवलं जाणं. यासाठी उपाय आहे तो म्हणजे जीवनशैलीमध्ये सुधार. पण मुळात जीवनशैली सुधारणं असं म्हणताना थोडंसं पुन्हा अलीकडे येते ते म्हणजे कॅन्सरची मुख्य कारणं काय आहेत, कशामुळे हा आजार, रोग उद्भवतो. बऱ्याच वेळा पेशंट्स विचारतात की ब्रेस्ट कॅन्सर होतो, कसा होतो आणि कसा प्रिव्हेंट करायचा. तर त्याची काही महत्त्वाची कारणं आहेत. एक तर म्हणजे एज. जसं एज वाढत जाईल तसं कॅन्सरचं प्रमाण
वाढत जातं. बरं. तर त्याचे काही पर्सेंटेजेस पण आहेत की साधारणपणे 25 ते 49 साधारणपणे 32% लोकांना कॅन्सर होऊ शकतो. 50 ते 70 ह्याच्यामध्ये साधारणपणे 24% मध्ये जाऊ शकतं आणि 70च्या वरती साधारण 23.8% या अशा बायकांना कॅन्सर होऊ शकतो. तर हे झालं वयाचं डिफरन्स. दुसरी गोष्ट म्हणजे पाळी येणं. आता पाळी नॉर्मली 14व्या-15व्या वर्षी नेहमी येते आणि 47-48व्या वर्षी मेनोपॉज येतो. पण आता काय झालंय, सगळेच चेंजेस विचित्र झाल्यामुळं बऱ्याच मुलींना पाळी आता 9व्या-10व्या वर्षी येते आणि मेनोपॉज वाढलाय तो ऑलमोस्ट 55 ते 57 वर्षापर्यंत. आता एक लक्षात घ्या, पाळी चालू असताना शरीरावर इस्ट्रोजन हॉर्मोनचा प्रभाव असतो आणि ब्रेस्ट कॅन्सर हा इस्ट्रोजन डिपेंडेंट आहे. आता जर तुम्ही म्हणाल 9 ते 57 म्हणजे जवळजवळ 13 वर्ष तुमचं इस्ट्रोजनचं प्रमाण नॉर्मल इंडिव्हिज्युअलपेक्षा प्रभाव वाढलेला आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त असतं. बरं. नंतर अपत्यहीन स्त्रिया, बरं. नंतर लेट मॅरेजेस. आता काय झालंय, मॅरेजेसमध्ये इतका पंचायत आली आहे, आपलं शिक्षणच 32 वर्षापर्यंत चालतं आणि त्याच्यानंतर मुलगा शोधायला एक 3 वर्ष आणि मग नंतर 35 उजाडते. दुसरी गोष्ट मला हे जरूर नमूद करा असं वाटतं की आता सध्याच्या यंग जनरेशनला ना कसलीच जबाबदारी नको आहे. लग्नही त्यांना एक विचित्र जबाबदारी वाटते म्हणून ते लांबवायचं नाही. पण योग्य वेळी लग्न आणि योग्य वेळी प्रेग्नन्सी याचा तुम्हाला प्रोटेक्शन येतं हे कधी विसरू नका. आणि कधी ना कधीतरी आयुष्यात जबाबदारी असतेच. तुम्ही आता ऑफिसमध्ये जाते तेव्हा जबाबदारी असतेच की नाही, तर त्याच्यामुळं हे करायचं. आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे अपत्यहीन स्त्रिया स्मोकिंग, अल्कोहोल 0 अजिबात करू नका. त्याच्यानंतर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स अगदी कमी प्रमाणात वापरा, शक्यतो नाही असं चालेल. आणि हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी आपण मेनोपॉज नंतर काही कारणास्तव घेतो शक्यतो घेऊ नका. तसेच ओबेसिटी, स्ट्रेस. आता स्ट्रेस जो हा प्रकार आहे हा इनडायरेक्ट एव्हिडन्स आहे. स्ट्रेसनी डायरेक्ट कॅन्सर होत नाही पण तुमच्या शरीरातल्या हॉर्मोनमध्ये अतिशय आमूलाग्र तो बदल करतो विचित्र आणि मग त्याचे तुम्हाला इफेक्ट जाणवतात. आणि ओबेसिटी मी तुम्हाला सांगितलं, स्थूलपणा हे साधारण 10 ते 12 कर्करोग आपल्या शरीरामध्ये होतात. तर त्याच्यामुळे ही स्तनाच्या कर्करोगाची महत्त्वाची कारण. नक्कीच. पुढचा फोन आहे, अजिंक्य गोळे आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार, प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम, मला असं विचारायचं होतं की शीतपेयाचं वारंवार सेवन करून हा कर्करोग होऊ शकतो का आणि हा कर्करोग अनुवंशिक आहे असतो का असं विचारायचं, याबद्दल काय सांगू? नक्की. दोन्ही चांगले प्रश्न आहेत. पहिल्यांदा मी सांगेल कुठलेही पॅक्ड फूड्स आणि कुठल्याही पॅक्ड गोष्टी घेऊ नका. घरामध्ये लिंबाचं सरबत घेऊन आनंद उपभोगा शीतपेय घेण्यापेक्षा. कारण शीतपेयामध्ये काय गोष्टी असतात आपल्याला माहिती नाही आणि त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण खूप जास्त असतं. शुगर इज कन्सिडर्ड टू बी पॉयझन. एक्सेस सॉल्ट, एक्सेस शुगर इज अ पॉयझन. तर एक लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुवंशिकता. आपण त्याकडे येणारच आहोत डिटेलमध्ये, तेव्हा मी तुम्हाला सांगेनच. पण स्तनाचा कॅन्सर हा अनुवंशिक आहे. तसेच बाकी पण काही कर्करोग अनुवंशिक आहेत पण सगळेच कर्करोग अनुवंशिक नाही. पण काही जे 10 ते 12 कर्करोग आहेत ते अनुवंशिक आहेत. तर तुम्ही आता एक मुद्दा खूप छान नमूद केला, तो म्हणजे की एक्सेस शुगर आणि एक्सेस सॉल्ट इज अ पॉयझन. बऱ्याचदा जनसामान्यांमध्ये मी खाते साखर, मला भरपूर घाल, मला काय डायबिटीस आहे का, घाल मला साखर भरपूर, असा दृष्टिकोन जो दिसतो त्या बाबतीमध्ये काय सांगू इच्छिता? गोड खाण्याकडे प्रमाण वाढतं आहे. गोड खाण्याकडे प्रमाण जे वाढतंय ना त्याने काय होतं, त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. त्या गोड खाण्याने तुमचे कॅलरीज वाढतात, गोड खाण्याने तुमचं स्थूलता वाढते आणि ओव्हरऑल त्यांनी होणारे जे काही दूरगामी परिणाम शरीरावर ते वाईट आहेत. म्हणून प्रमाणात गोष्टी खाव्यात. साखरेचं प्रमाण हे कमी प्रमाणात असावं, अगदी लहानपणापासून कमी प्रमाणात ठेवा. मला डायबिटीस नाही म्हणून मी 5 चमचे साखर घालू शकतो, अत्यंत चुकीचा आहे. तो गैरसमज आहे माझ्या दृष्टीने. इवन मीठ सुद्धा लागेल तेवढंच असावं. जास्त प्रमाणात कुठलंही खाणं शक्य नाही. मला सांगा, तुम्ही 5 लिटर पाणी एका दमात पिऊ शकाल का? नाही, त्यांनी त्रास होईल, तुम्हाला ब्लोटिंग होईल. तर तसंच कुठल्याही गोष्टी या प्रमाणात घेतल्या तर शरीर त्याला साथ देतं. मी नेहमी लोकांना सांगतो, शरीराला किंवा शरीरातल्या पेशींना अब्यूज करू नका. कारण त्यांचं एकदा रडणं सुरू झालं ना, डॉक्टर दुधाट काय, कुठलाही डॉक्टर थांबवू शकत नाही.
देह हा मंदिर आहे असं आपण जेव्हा अगदी म्हणतो, अगदी देहाची पूजा केली पाहिजे. नक्कीच देह हे देवाचं मंदिर म्हणताना त्याची पूजा म्हणजे त्याची राखण रक्षण करणं हे सुद्धा शेवटी आपल्याच हातात आहे, नाही का मंडळी. सर, अजून एक मुद्दा त्यांचा होता आणि जो आपणही डिस्कशनमध्ये घेणार होतो तो म्हणजे अनुवंशिकता. कर्करोग आणि अनुवंशिकता, स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीमध्ये हे काय प्रमाण आहे? स्तनाच्या कर्करोगामध्ये अनुवंशिकतेचं प्रमाण सर्वात जास्त आहे. बरं. तसेच ओव्हरी आहे, लंग आहे, किडनी आहे, मोठ्या आतड्याचा कॅन्सर आहे, असे पण एक 10-12 कर्करोग आहेत जे ज्यांना अनुवंशिकतेचं प्रमाण आहे. तर हे अनुवंशिकतेचं प्रमाण किती? साधारण 5 ते 10%. आता हे सध्याचं प्रमाण आहे. कदाचित हे प्रमाण वाढूही शकेल, कारण जेनेटिक म्युटेशन्स वाढत आहेत. कारण बाह्य प्रेरणा आपल्या शरीरावर कशी आघात करते हे आपल्याला माहिती नसतं. आता पूर्वी हे कळायचं नाही, कारण आपण त्या टेस्ट करत नव्हतो, कारण त्या टेस्ट महाग होत्या. आता त्या टेस्ट अफोर्डेबल असल्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी, आता ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आम्ही जेव्हा टेस्ट करतो तेव्हा BRCA1 BRCA2 नावाची जी जेनेटिक म्युटेशन आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जनुकीय बदल, आता हे आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातून होणारे स्त्रीला होणारे दुष्परिणाम हे अत्यंत वाईट आहेत. तर ही अनुवंशिकता जर तुम्हाला मिळाली किंवा त्या फॅमिलीज तुम्हाला डिटेक्ट केल्या पाहिजेत, त्यांना वारंवार समुपदेशन केलं पाहिजे, काउन्सिलिंग केलं पाहिजे. जर त्याच्यामध्ये जर म्युटेशन निघाली तर अख्ख्या फॅमिलीला स्क्रीन करायला लागतं. आणि हेरिडिटरी कॅन्सर ज्या असतील ज्याच्यामध्ये ही म्युटेशन नसली तरी त्यांनी त्या प्रकारची काळजी घेणं, ज्याला आपण प्रिव्हेन्शन असं म्हणतो, ते आपण एंडला घेऊया, यात काही वाद नाही, पण त्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. पण अनुवंशिक म्हणून घाबरण्याचं कारण नाही, पण त्याला सतर्कता आणि त्यांचं होणारं मॉनिटरिंग हे फार महत्त्वाचं आहे. जनुकीय समुपदेशन, जेनेटिक काउन्सिलिंग, इट इज कमिंग इन पिक्चर इन अ बिग वे इन द वर्ल्ड. तर हे लक्षात ठेवा. सर, मग त्यासाठी थोडंसं पुन्हा अलीकडे येते की अनुवंशिकता असू शकते ह्या भीतीनं किंवा त्यासाठी तुम्ही म्हणाल सतर्कता म्हणून केव्हा वयाच्या टप्प्यापासून स्त्रियांनी स्वतःची कर्करोग विरोधी चाचपणी किंवा वैद्यकीय दृष्ट्या चाचण्या या सुरू केल्या? अगदी महत्त्वाचं. पहिलं गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी. जर आपल्या आईला ब्रेस्ट कॅन्सर आहे तर मुलींनी काय प्रिव्हेन्शन केलं पाहिजे? एक तर लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे, लग्न वेळेत केलं पाहिजे आणि पहिलं मूल तिशीच्या आत केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला प्रोटेक्टिव्ह इफेक्ट मिळेल. आणि ब्रेस्ट फिडिंग 1 इयर, हे 4 महत्त्वाचे टप्पे तिने पाळले पाहिजेत. थोडंसं कॉम्प्रोमाइज होणार, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं नव्हे. दुसरी गोष्ट, डिटेक्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो तर स्क्रीनिंग. ब्रेस्ट कॅन्सरसाठी अत्यंत सुंदर स्क्रीनिंग प्रोसेस आहे, ज्याला आपण मॅमोग्राफी असं म्हणतो. बऱ्याच लोकांनी ऐकलं पण असेल, स्तनाची क्ष किरण चिकित्सा असं ज्याला म्हणतो. आणि ती करताना नुसतीच ती करायची नाही, तर त्याच्याबरोबर सोनोग्राफी ब्रेस्टसुद्धा करावी, म्हणजे दोन्हीचं जे ओपिनियन आहे ते मोर ॲक्युरेट येतं. त्याच्यामुळं स्तनाची क्षकिरण चिकित्सा आणि सोनोग्राफी हे जर एकत्रीकरण करून केलं, साधारण आपण 40 नंतर सुरू करतो नॉर्मल इंडिव्हिज्युअल्समध्ये. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न येतो, डॉक्टर मॅमोग्राफी जर सारखी केली तुम्ही तर त्याच्यातनं कॅन्सर होऊ शकतो का? कारण ते एक्सरे एक्सपोजर आहे. अतिशय चांगला प्रश्न येणं साहजिक आहे, कारण आपण 40 ते जवळजवळ 72 वर्षापर्यंत असा एक सल्ला देतो. तर अशा वेळेला आम्ही काय करतो, त्याच्यामध्ये लो रिस्क ग्रुप आणि हाय रिस्क ग्रुप असं डिव्हिजन करतो, विभाजन करतो. लो रिस्क ग्रुप म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये कसलेही रिस्क फॅक्टर्स नाही. मग अशा लोकांना आम्ही 2 वर्षातून एकदा करायला सांगतो, किंवा 18 मंथ्स किंवा 2 वर्ष. हाय रिस्क ग्रुपला चॉईस नसतो, कारण त्यांच्या जर आईला कॅन्सर असेल तर त्यांना दरवर्षी करणं भाग आहे. पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा, मॅमोग्राफीमध्ये अत्यंत लो रेडिएशन असतं, तर त्याची तुम्ही काळजी करू नका. पण मॅमोग्राफी करताना रेग्युलर करा. एकदा करायची आणि 5 वर्षांनी करायची असं इरेग्युलरिटी ठेवू नका, मग कॅन्सर डिटेक्शन होत नाही. डॉक्टर मी आले पण माझ्याकडे आता मोठी गाठ आहे, पण मी 5 वर्षापूर्वी मॅमोग्राफी केली ती त्याच्यात काही नव्हतं, या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. तर त्याला एक नियम आहेत, ते नियम मात्र आठवणीने पाळा. आपण कसं रोजचं जेवतो की नाही व्यवस्थित, आपण असं करतो का 3 दिवस जेवायचं नाही होत ना. पण आपण जर हे नियमाने पाळले की वर्षातनं एकदा करायचं आहे, मग घाबरायचं कशाला? कारण का, तर डॉक्टर त्याच्यातनं काहीतरी फाइंडिंग काढतील म्हणून जायचं नाही, हे चुकीचं आहे. उलटं एखादा कर्करोग जर अगदी छोट्या ह्याच्यात मिळाला तर तो छोट्या ट्रीटमेंटमध्ये सॉल्व्ह होतो की नाही. जर मोठा आला तर त्याची 9 महिन्याची ट्रीटमेंट आपल्याला घ्यायला लागते. त्याच्यापेक्षा हे योग्य नाही का? तरी मॅमोग्राफी करणं गरजेचं आहे. आणि सर्वायकल आपण गर्भाशय मुखासाठी पॅप्समियर पण करतो, कारण फर्स्ट प्रेग्नन्सी नंतर आपण तो दरवर्षी करतो. सर, तुम्ही आता हे 2 मुद्दे ओझरते उल्लेख केले, त्या बाबतीत तज्ज्ञ म्हणून मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे अधिक. ते म्हणजे असं की
आजही वयाच्या कुठल्याही टप्प्याला असलेली स्त्री ही आजही संकोचाने याबाबत बोलत नाही किंवा याविषयी जाताना डॉक्टरांना कसं सांगू हा प्रश्न आहे, घरच्यांना काय सांगू हा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबरीने नको बाबा डॉक्टरांकडे गेलं तर काहीतरी काढतील, काहीतरी सांगतील, त्यापेक्षा नकोच जायला, हा दृष्टिकोन शहर, ग्रामीण, पाडे, वस्ती, कुठेही शिक्षण, अज्ञान सगळ्यांकडे दिसतो. हे काय आहे सर? हा मुद्दा आपल्या देशासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण सगळेच लोक एज्युकेटेड नाही आहेत. तर त्याच्यामुळं अंडरस्टँडिंगचा इश्यू खूप येतो, यात काय वाद नाही. कारण बऱ्याच वेळा लोकांना कळतच नाही, मोठी गाठ असते त्यांना कळत नाही, कारण ते म्हणतात सर दुखत नव्हती, आम्ही काही केलं नाही. तर न दुखणारी गाठ इग्नोर करणं माझ्या दृष्टीने चुकीचं. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी सामाजिक आणि आर्थिक दुर्बलता आहे. मी पहिल्यांदाच बोललो, हो, अरे हे ट्रीटमेंट आपण झेपू शकू की नाही, आपल्याला किती खर्च होईल म्हणून जायचं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टॅबू. नको बाबा, लोक कॅन्सर म्हणून आपल्याला सोसायटीत आपण कसं वावरावं. पूर्वी नाही का टीबी हा एक टॅबू होता, अरे बापरे या माणसाला टीबी झाला, तसंच अरे या माणसाला कॅन्सर झाला. म्हणून समाजाने सुद्धा कॅन्सर पेशंटकडे बघण्याची दृष्टिकोनच बदलावा आणि त्यांना आपल्यात सामावून घ्यावं, म्हणजे लोक बोल्डली सांगतील मी कॅन्सर पेशंट आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी असं काउन्सिलिंग करतो की तुम्ही सगळ्यांना बोल्डली सांगा की मी कॅन्सर पेशंट आहे. पहिल्यांदा आम्हाला सांगतात आम्ही सांगितलं नाही कोणाला, कशासाठी घाबरायचं, आपली ट्रीटमेंट आपण करतोय, कॅन्सर काय मुद्दाहून झालेला नाहीये, एक ती प्रोसेस आहे, डिसीज प्रोसेस नक्कीच. तर त्याच्यामुळे ती बोल्डली ऍक्सेप्ट करून पुढे जाणं खूप महत्वाचं. म्हणजे मुद्दा पुन्हा येतो ते म्हणजे व्यक्त होणं, मुक्तपणे सांगणं आणि अगदी त्या महत्त्वाचं. अनुषंगिक उपाययोजनाला सामोरं जाणं. आणि बऱ्याच वेळा काय होतं, उपाययोजना खूप कठीण आहेत. किमोथेरपी कसं यायचं, मग सर्जरी, मग ब्रेस्ट काढतील का नाही, असे अनेक मुद्दे असतात. पण त्याला प्रत्येकाला चांगली सोल्युशन्स आहेत, ते आपण बघूया. प्रश्नाला उत्तर आहे, आवश्यकता आहे ते प्रश्न विचारण्याची. पुढचा प्रश्न आलेला आहे, आपल्याशी बोलतायत रुपेश गुजराथी नाशिकहून. नमस्कार, प्रश्न विचारा. बोला. हॅलो बोला. मॅडम, माझा प्रश्न आहे सरांना की जेंट्स जे एक्सरसाइज करतात जिम मध्ये, पुन्हा सांगा सर, मोठ्यांदा बोला रुपेशजी आणि स्पष्ट. बोलतो लालचुक. हो, तर माझा असा प्रश्न आहे की जेंट्सला अति एक्सरसाइज केल्यामुळे जेंट्सला सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो का? महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाचा धन्यवाद. मुद्दा आहे. लोकांना वाटतं की ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त स्त्रियांमध्ये होतो, नाही, पुरुषांमध्ये पण होतो, पण त्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे, 1% किंवा लेस दॅन 1%. पण आता काय झालंय, जसे हॉर्मोन चेंजेस स्त्रियांमध्ये होतात लाईफस्टाईलमुळे, तसेच आता पुरुषांमध्ये पण व्हायला लागले. त्याच्यामुळे थोडं थोडं प्रमाण तिथं पण वाढतंय. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पुरुषांचा ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांच्या कॅन्सरपेक्षा अग्रेसिव्ह किंवा आक्रमक स्वरूपाचा आहे. बरं, त्याच्यामुळं स्त्रियांनी जरी स्तनाची परीक्षा केली तर पुरुषांनी सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे. त्यांचा एक मुद्दा होता तो म्हणजे असे की अति व्यायामामुळे पुरुषांना होतो का, हा त्यांचा मुद्दा अति होता. व्यायामाने होत नाही आणि त्याचा काही संबंधच नाही त्याच्याशी. त्या म्हणजे प्रश्नामागे काहीतरी भीती दडलेली आहे नाही, सर. नाही, नाही. आता याला थोडंसं अधिक की पुरुषांनी सुद्धा स्वचाचणी करता येणं शक्य आहे का त्यांना? शक्य आहे, त्यांना करता येणं शक्य आहे. त्यांनी ते जरूर व्हिडिओज बघावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम करताय ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि व्यायामाचे पण फायदे आहेत की ज्यांनी कॅन्सरचं प्रमाण कमी होतं असा आपल्याकडचा स्टॅटिस्टिक्स आहे. त्याच्यामुळं अतिव्यायामाने मेल ब्रेस्ट कॅन्सर होतो हा गैरसमज आहे. सर, मगाशी म्हणत असताना तुम्ही एक मुद्दा असा नमूद केला, तो म्हणजे असा की ताण घेणं, या ताणाचे दुष्परिणाम म्हणजे कुठे कुठे कर्करोगाला आमंत्रण असं होऊ शकतं. पण आज जर ताण हा आयुष्यामध्ये कळीचा मुद्दा झालेला आहे. मी तुमच्या उदाहरणामधूनच प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की कशा पद्धतीने विविध पातळ्यांवरती असलेल्या प्रश्नांना तुम्ही सकारात्मकतेने सामोरे जाता आणि त्यातून ताणाचं निराकरण करताना ताण हा शब्दच तुम्ही अस्तित्वात ठेवलेला नाही. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडं ओव्हरऑल अशी परिस्थिती आहे ना की मला सगळं छान पाहिजे आणि इझी पाहिजे. नाही हो, लाईफ इतकं इझी नसतं. कारण आपल्याला लाईफमध्ये अनेक परीक्षा द्यायला लागतात, टर्ब्युलन्स असतो. तर त्या पहिल्यांदा मी नेहमी सांगतो, मानसिक ताण तणाव जे असतात ना ते कोप अप कसं करता येईल हे शिकून घ्या या जगांमध्ये. आणि हे कलियुग आहे.
ताण आणखी वाढत जाणार, ते तुम्ही कोपअप कसं करणार, फार महत्वाचं आहे. मी माझं उदाहरण तुम्हा लोकांना जरूर सांगू इच्छितो. आज माझ्या घरामध्ये माझा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे, डाऊन सिंड्रोम, 25 वर्ष. त्याला आम्ही सुंदर ट्रेन केले कष्ट घेऊन. आज तो डेंटल असिस्टंट म्हणून काम करतो आणि हाऊस मॅनेजर. हे 25 वर्ष. माझे बाबा 8 वर्ष बेडवर होते, पॅरालिटिक, जस्ट करोनाच्या आधी गेले. त्यांना छान सांभाळलं. आणि माझी आई अजूनही 9.5 वर्ष बेडवर आहे, पॅरालिटिक. आता हे सगळं 25 वर्ष मी आणि माझी पत्नी ऑनटोस काम करतोय. पण त्याला काय महत्वाचं माहिती आहे ना, त्रिसूत्री, हाईट ऑफ पेशन्स. माझ्या मुलांनी मला काय दिलं तर हाईट ऑफ पेशन्स दिला. कारण ते शिकवणं फार कठीण असतं, त्याच्यातनं जातो ना त्यालाच कळतं ते. दुसरी गोष्ट, ॲक्सेप्टन्स ऑफ ऑब्स्टॅकल विथ अ ग्रेस. किती संकट येऊ द्या पण मी त्यांना किती समर्थपणे तोंड देईल. संकटाला शेजारी बसवायचं आणि चहा पाजायचा, हा ॲटिट्यूड ठेवायचा. आणि नंबर 3, सॅक्रिफाईस, त्याग. एखादी गोष्ट नाही मिळाली हरकत नाही, दुसरं करूया. आपल्याला काय असतं माहिती, सगळं मला पाहिजे, नाही शक्य होत. आणि जगामध्ये सगळेच जण चांगले कसं असू शकेल, मोठं होऊ शकत नाही ना. प्रत्येकाला कष्ट आहेत, पण कष्टाचा फॉर्मॅट वेगळा आहे, फॉर्म वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आज मी एवढं करून सुद्धा आज ऑन्कॉलॉजी सारख्या डिफिकल्ट गोष्टी आज आम्ही गेले 36 वर्ष झाली करतोय. त्यात परत बाकीच्या गोष्टी करायचा म्हणून चतुरस्त्र वर्क हे अशा पद्धतीने. त्याला मात्र एक्सरसाइज आणि योगा मेडिटेशनची जोड ही असायलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. कारण एवढी ताण तुम्ही व्यायामाशिवाय, मेडिटेशनशिवाय घेऊ शकत नाही. तर याची जोड पाहिजेच. रोज 2 तास आपल्या बॉडीला द्या आणि बघा चेंजेस काय होत आहेत ते. या बरोबरीने आपण तबला वादनामध्ये सुद्धा BA केलेलं आहे सर. ते सुद्धा तो छंद सुद्धा तितक्याच आणि माणसाला नेहमी कुठलेही छंद असावा, म्युझिक काय कुठला पण छंद असावा, वाचनाचा छंद. माझ्या दृष्टीने सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती, व्हॉट्सअप आणि ते रील्सचा छंद सोडावं. त्याच्यातनं तुम्हाला काय मिळणार नाही, तुमचं डोळे डोकं सगळं खराब होईल. त्याच्याऐवजी पुस्तकं वाचा, काहीतरी क्रिएटिव्ह करा. कारण मोबाईल हा काही गोष्टींसाठी महत्वाचा आहे, पण बहुतांशी गोष्टीसाठी तो मारक आहे. हे माझं स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा. मोबाईलच्या फार नादी लागू नका, कारण त्याचे दुष्परिणाम तुम्हाला अजून काही वर्षांनी नक्कीच जाणवतील. जरी आमच्याकडे आता एव्हिडन्स नसला, पण एव्हिडन्स यायची वाट बघू नका, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. फार महत्वाचा संदेश आहे सर. अजून बऱ्याच गोष्टी सरांकडनं जाणून घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अव्वल राहताना सुद्धा आपण सतत, जेव्हा बदक शांतपणे तळ्यामध्ये पोहत असतं तेव्हा खाली पाय मारत असतं. म्हणजे नेमकं काय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या मंचावरती असलेले डॉक्टर दुधाट सर आहेत, असं मी आनंदाने सांगू शकते. सरांकडनं आणखीन जाणून घ्यायचंय. छोटीशी विश्रांती घेऊन लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीवर. हे ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर संजय दुधाट, मुंबईतले सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन. आणि सर अनेक मुद्द्यांविषयी आपल्याला सांगत आहेत. मुळातच सकारात्मकता ठेवून प्रत्येकच गोष्टीकडे कसं बघावं आणि आयुष्यामध्ये प्रत्येक पाऊल हे सकारात्मक कसं असावं, प्रगतीची शिखरं कशी गाठावीत, या अनुषंगाने सुद्धा सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, कॅन्सर या मुद्द्याविषयी बोलताना कॅन्सर आणि त्याविषयी आलेलं सध्याचं वॅक्सिन, सध्या म्हटलं ते बरेच वर्ष झालेली आहेत, पण अजूनही त्याविषयी अनभिज्ञता, कुतूहल आणि अज्ञान हे दिसतंय. त्याबद्दल कर्करोगावर वॅक्सिन आले ते बेसिकली गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर आले 2001 मध्ये. आता ते अतिशय पॉप्युलर झाले आणि आपल्याकडे सुद्धा नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये आहे. ते ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या अगेन्स्ट आहेत. आणि जे कॉमन व्हायरसेस की ज्यांनी हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे कॅन्सर ऑफ द सर्व्हिक्स होतो त्याच्यावर आलेले. आता कॉमन एज ग्रुप आहे तो 9 ते 14 वयात 2 डोसेस शाळांमध्ये 9 ते 14. नंतर दुसरा जो ग्रुप आहे 14 ते 26 त्यांच्यामध्ये 3 डोसेस आणि 26 ते 45 मध्ये सुद्धा 3 डोसेस. पण सर्वात महत्वाचा ग्रुप आहे तो 9 to 26 जिथे सेक्शुअल एक्सपोजर नाही, त्याच्यामुळे इम्युनिटी जास्त असते. आणि 26 ते 45 जिथे सेक्शुअल एक्सपोजर आहे थोडीशी इम्युनिटी कमी पण इफेक्टिव्हिटी चांगली. वॅक्सिनच्या रिॲक्शन्स नाहीत. कोण देतं? लहान मुलांमध्ये पीडियाट्रिशियन आणि मोठ्या माणसांमध्ये गायनेकॉलॉजिस्ट. तर हे वॅक्सिन घेणं गरजेचं आहे माझ्या दृष्टीने. कॅन्सर सर्व्हिक्सचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी होतंय. आपल्याकडे इंडियात जे प्रमाण होतं ते 1 लाखामध्ये 28,
तर आता मुंबईमध्ये ते ऑलमोस्ट 6 पर्यंत येईल अशी अपेक्षा आहे आणि जर ते 6 पर्यंत आलं तर इट विल बी कन्सिडर ॲज अ रेअर डिसीज बाय WHO. तर म्हणून गव्हर्नमेंटचं एम आहे की कॅन्सर सर्व्हिक्स आपल्याला कसा नील करता येईल. तर ह्याच्या मागे आपण माहिती घेऊन विचार करायला पाहिजे. नक्कीच सर, ह्याविषयी म्हणताना पुन्हा तोच मूळचा मुद्दा येतो, ते म्हणजे कॅन्सर होऊच नये म्हणून नेमकं काय करावं, कशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचा आज आहार असला पाहिजे. त्याचबरोबरीने एक सतत बोललं जाणारं वाक्य आहे ते म्हणजे घरातून प्लास्टिक हद्दपार करा, त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. डाएट आणि प्लास्टिक या दोन्ही मुद्द्यांविषयी आणि होऊच नये म्हणून काय उपाययोजना. प्लास्टिकवरच बोलतो मी, कारण प्लास्टिकमध्ये बिस्फेनॉल ए नावाचं कार्सिनोजन असतं. त्याच्यामुळे जे गव्हर्नमेंट आपल्या मागं लागलं नाही ते अतिशय योग्य मुद्दा आणि आपण त्याला कोऑपरेट करणं खूप गरजेचं आहे. प्लास्टिक हे बाजूला काढा. स्टीलच्या बाटल्या किंवा सिरॅमिक किंवा अदर गोष्टी ज्या आहेत तुमच्या BPA फ्री या गोष्टींचा तुम्ही वापर करा आणि मुलांनाही सांगा की त्या प्लास्टिकच्या बाटल्या तुम्ही वापरू नका. त्याच्यामुळे प्लास्टिक हॅज टू बी आउट, नो डाऊट अबाउट इट. आता डाएट हा अतिशय सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे. आपण फक्त बाहेर खाताना व्हेजिटेबल बर्गर, चीझी या सगळ्या गोष्टी ज्या शरीराला हानिकारक आहेत ते खातो. तर काय खावं, त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, एक तर इन्फ्लेमेटरी डाएट आणि अँटी इन्फ्लेमेटरी डाएट. तर महत्त्वाचं आहे अँटी इन्फ्लेमेटरी डाएट, जिथं तुम्ही अनसॅच्युरेटेड फॅट घेता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय खायला पाहिजे, आपण चांगलं खाय. व्हेजिटेबल्स ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स म्हणजे कुठले कुठले, तर कोबी, फ्लावर, ब्रोकोली. आणि त्याच्यामध्ये काय असतं तर ग्लुकोसिलेट नावाचं एक अँटॉक्सिड असतं विच हॅज गॉट अ अँटी कॅन्सर प्रॉपर्टी. त्याच्यानंतर नट्स, लेग्युम्स, प्रोबायोटिक्समध्ये दही ताकाचा सर्रास वापर असावा, हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर गार्लिक म्हणजे लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो, नंतर तुमचं जवस, टर्मेरिक या गोष्टी आपण जर म्हणलात तर तुम्ही कांदा, नंतर लसूण आणि हळद या गोष्टीला आपण ॲलियम व्हेजिटेबल्स असं म्हणतो. तर त्याच्यातनं जे काय अँटॉक्सिड मिळतात दॅट हॅज अ अँटी कॅन्सर प्रॉपर्टी. त्याच्यामुळे जेवणात ह्याचा वापर नेहमी असावा. आता ही झाली तुमची अनसॅच्युरेटेड फॅट विथ अँटी इन्फ्लेमेटरी डाएट. आता काय खाऊ नये तर डीप फ्राईड फूड, त्याच्यानंतर बार्बेक्यूज वगैरे तुम्ही जे खाता बाहेर अगदी आवडीने ते अत्यंत शरीराला घातक आहेत, कार्सिनोजन. प्रोसेस्ड मीट, रेड मीट हॅज टू बी आउट. एक्सेस सॉल्ट म्हणजे जास्ती खाल्लेलं मीठ आणि साखर याचा वापर टाळावा. तुम्ही चहामध्ये गूळ घाला थोडासा, काही हरकत नाही, त्याची काही चव बदलत नाही. त्याच्यानंतर ऑइली फूड्स, ओबेसिटी, स्थूलपणा कमी करा, जेणेकरून आपले 70% जे कॅन्सर होतात ते कमी होतील. त्याच्यानंतर फास्ट फूड, आपल्याला खूप खायची इच्छा असते पण ते पोट भरण्यासाठी न्यूट्रिशन म्हणून त्याचं काही नाही, फक्त हानी होते, यात काही वाद नाही. आणि स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करायचा कारणच तुम्हाला सांगतो. लॅन्सेटमध्ये आता अतिशय सुंदर पेपर आलाय 3 महिन्यापूर्वी, त्याच्यामध्ये क्लिअर कट गोष्टी तुम्हाला मी पर्सेंटेजेस सांगतो. 7,000 स्टेपचं त्यांनी उदाहरण घेतलंय, तर त्याच्यामधनं होणारा फायदा बघा. ओव्हरऑल 47% रिडक्शन ऑफ डेथ्स, नंतर 37% लोअर्स द रिस्क ऑफ कॅन्सर डेथ्स. अच्छा. 25% रिडक्शन ऑफ हार्ट डिसीजेस, 38% डिमेन्शिया कमी होतं, 22% रिस्क ऑफ डिप्रेशन. आपल्याकडे 40% लोक डिप्रेशनमध्ये आहेत इंडियामध्ये, आणि 16% ते 18% रिस्क डायबिटीस कमी व्हायचे. मला सांगा एक्सरसाइज करणं किती महत्वाचं आहे. नक्कीच. आणि काही सांगू नका की मला 24 तासामधनं 1 तास मिळत नाही, अगदीच चुकीचं आहे. आणि इवन ब्रेस्ट कॅन्सर पेशंटच्या ट्रीटमेंट नंतर हे जे एक्सरसाइज चालू ठेवले तर रिकरन्स होण्याचे चान्सेस सुद्धा खूप कमी होतात आणि क्वालिटी ऑफ लाईफमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होते. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही कायम लक्षात ठेवा, मनावर कोरा तो, आणि ती फाईल तुमच्या ब्रेनच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवा. सर, म्हणजे 7,000 पावलं जी सहज शक्य आहेत, या बेसिक गोष्टीमुळे अनेक गोष्टींवर, अनेक आजारांवर मात करता येणं शक्य आहे. आता मुद्दा येतो सर की ते म्हणजे ताण हा सतत सगळ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. माझी बसच चुकली, मला आज अमुकच गोष्ट मिळाली नाही, मी ठरवलेला प्लॅन झाला नाही, माझ्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत, असं काही थोडंसं काही इकडचं इकडे झालं, आवडीप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, तर बारीक बारीक गोष्टींमुळे सतत ताण आलाय असं म्हणणं खूप सोपं असतं सर.
आता त्याच्यावर मुख्य मात म्हणजे कशी करावी? आपण ना एक प्रिव्हेन्शन नावाचं खूप महत्वाचं अस्त्र आहे कॅन्सरमध्ये, ते तुम्हाला मला सांगण्याची इच्छा आहे. तर प्रतिबंध, प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध. मग त्याच्यात प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय असे 3 प्रकारचे प्रतिबंध आहेत. प्राथमिक म्हणजे न होण्यासाठी काय करायचं, दुय्यम म्हणजे स्क्रीनिंग जे मॅमोग्राफी करतो, आणि ऍक्च्युअल तुमचा तृतीय म्हणजे अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंट. तर पहिला जो प्रतिबंध आहे न होण्यासाठी हा महत्वाचा आहे. एक तर तुमची जीवनशैली सर्वार्थाने सुधारायची. मी तुम्हाला सांगितले कुठले पॉईंट्सवर आपण सुधारायचे. चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगला उत्तम सकस आहार, शुद्ध आहार आणि शुद्ध शिजवलेलं अन्न. नंतर आपलं वेट चेक करणं, ओबेसिटी न होऊ देणं. नंतर चांगली झोप, म्हणजे मी सांगेन व्हॉट्सॲप रात्री बघू नका. सर्कॅडियन रिदम म्हणजे 11 ते 6 तुमची झोप झाली पाहिजे, 7 तास मिनिमम. त्याला रिझन आहे, कारण तुम्ही रात्री 3ला झोपून 10ला उठता, दॅट इज रॉंग. सेफ अँड प्रोटेक्टेड सेक्स, सनलाईटपासून लांब राहा. नंतर वॅक्सिन मी तुम्हाला आत्ता बोललेलं आहे, त्याचा नक्की जरूर फायदा घ्या. आता स्ट्रेस मॅनेजमेंट आणि वर्क बॅलन्स फार महत्वाचं आहे. स्ट्रेस कसा तुम्ही कोपअप करताय आणि वर्कचा बॅलन्स, याला म्हणतो आम्ही चतुरस्त्र काम करणे. एका वेळी 3 कामं जर तुम्हाला करण्याची सवय लागली तर त्याचा ताण तणाव कमी होतो आणि ते होतात. आणि जर तुम्हाला झेपत नसेल तर ते एक्स्ट्रा कामं तुम्ही घेऊ नका. माणसानी, म्हणून मी सांगितलं ना, अपेक्षा जर कमी ठेवल्या तर ताणतणाव नक्कीच कमी होते, पण आपल्या अपेक्षाच कमी होत नाही. तर माणसांनी चांगल्या अपेक्षा जरूर ठेव्या, पण इतक्या पण ठेवू नयेत की जे आपल्या शरीराला झेपणार नाही. हे प्रतिबंध तुम्ही जरूर पाळा. या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोय, आणि हे तुम्हीच नाही तर आम्ही सुद्धा पाळतो. आज मी 25 वर्ष जिममध्ये जातोय. कारण काय असतं माहिती आहे का, दुसऱ्या सांगेत तत्वज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, असं उपयोगाला नाही ना. जे मी लोकांना सांगतो ते स्वतः माझ्या आयुष्यात मी एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करतो, हे जास्त महत्वाचं आहे. सर, ताणाची त्रिसूत्री जी तुम्ही आवर्जून प्रत्येकाला सांगता ती प्रेक्षकांपाशी पोहोचू दे. अगदी छान आहे. आपण नेहमी सांगतो की मी त्रिसूत्री लोकांना जी सांगतो की संयम, आपल्याकडे संयम शून्य आहे. आपल्या 2 सेकंदात सगळ्या गोष्टी पाहिजे असतात, ते शक्य नाही. दुसरी गोष्ट ॲक्सेप्टन्स ऑफ ऑब्स्टॅकल विथ अ ग्रेस, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सॅक्रिफाईस. हे तुम्हाला मगाशी मी सांगितलं. तर म्हणून चांगल्या सवयी, चांगले विचार. आता मला एक गोष्ट सांगायची, कसं जगायचं हा फार महत्त्वाचा मूलभूत प्रश्न आहे. जीवन ह्या नावाची एक विशुद्ध निसर्गदत्त स्फूर्ती आणि तिची अभिव्यक्ती आपण आयुष्यभर घडत असते. म्हणून या सगळ्या ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या याचा जरूर पाळा. मन खंबीर ठेवा. तुमच्या प्रयत्नांबरोबर, डॉक्टरांच्या प्रयत्नांबरोबर तुमचेही पराकाष्ठाचे प्रयत्न चालू ठेवा, की जेणेकरून ट्रीटमेंटला तुमच्या यश येईल आणि मग आपल्याला पुढे जाताना आणखी आपला मार्ग सुलभ होईल. UICC म्हणजे युनियन फॉर इंटरनॅशनल अगेन्स्ट कॅन्सर कंट्रोल, याचं एक सुंदर वाक्य आहे, फाईट कॅन्सर रिगार्डलेस. म्हणून एक लक्षात ठेवा, कॅन्सरला न घाबरता त्याला तोंड द्या, त्याचे सगळे उपचार करा आणि पूर्णपणे बरे व्हा. समोर पहा, आयुष्य अतिशय सुंदर आहे. वा, खरं म्हणजे सरांनी आणखीन सांगत राहावं आणि आपण आणखीन त्यातून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं वाटतंय. पण घड्याळाचा काटा स्टुडिओमधला खुणावतोय. आता इथं वेळ झालेली आहे थांबण्याची. काही मुद्दे नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे. आहार, विहार, ताणाची त्रिसूत्री आणि या बरोबरीने कृतिशीलता ह्या सगळ्या मुद्द्यांचा पाया आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. कसा वाटला आजचा भाग? विविध माध्यमांच्या माध्यमातून आमच्यापाशी नक्की कळवा. आणि त्याचबरोबर यूट्यूबवरती आपण हा भाग पुन्हा बघू शकता. पुन्हा प्रक्षेपण आज रात्री 11 वाजता होईल, ते सुद्धा आवर्जून बघा. कसा वाटला हा भाग नक्की कळवा. सर, अतिशय व्यस्त दिनक्रमातनं तुम्ही वेळ काढलात आणि अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती दिलीत. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच अगेन.